प्रमाण दिलं महाराज। इथं कोणी कोणाचं याच्यात सांगण्यात तात्पर्य कोणी कोणाचं नाही। तुम्हाला सांगतो पहा, 4,30,000 माणसं होते रावणाच्या घरात। किती किती महिला मंडळ? 4,30,000। त्याला राशन किती भेटत असेल? 4,30,000 माणसं एकटा रावणाच्या घरात। तुम्हाला सांगण्याचा मुद्दा काय माझा, इथं कोणी कोणाचं हे शेवटपर्यंत ध्यानात ठेवायचं बरं का, आता कीर्तन संपेपर्यंत। 4,30,000 माणसं रावणाच्या घरात आणि रावणाला इंद्रजित नावाचा मुलगा, रावणाला इंद्रजित नावाचा मुलगा, कोणी मेघनाथ म्हणतं, कोणी इंद्रजित म्हणतं, ज्यांनी 14 वेळा इंद्राला हरवलं, 14 वेळा, त्याचं नाव काय? इंद्रजित। आणि इंद्रजित जर मरत नाही तर रावण मरत नाही। आणि इंद्रजित कसा मरल हे फक्त त्याच्या चुलत्याला माहित होतं। चुलता कोण? चुलता कोण? बिभीषण। म्हणजे चुलत्यांनी मीटिंग घेतली, कोणाला मारायची? पुतण्याला मारायची। कोणी मीटिंग घेतली? आहे का कोणी कोणाचं? महिला मंडळ आहे का कोणी कोणाचं इथं? नाही ना। चुलत्यांनी मीटिंग घेतली, पुतण्या मारायची, सगळं फायनल करून टाकलं। बिभीषणाने रामाला सांगितलं, हे बघ तुझ्याच्यानी सीता तर मिळणं अवघडच आहे, तुझ्याच्यानी रामही आपला रावणही मारला जाणार नाही आणि इंद्रजितही मारला जाणार नाही। तुला जर इंद्रजिताला मारायचं असेल तर त्याच्या हातात बाण येऊ देऊ नको। कोण सांगते? कोण सांगते? बिभीषण, त्याचा चुलता। कोणाला सांगतोय? रामाला। काय सांगतोय? त्याच्या हातात बाण येऊ देऊ नको। कोणाच्या हातात? इंद्रजिताच्या हातात। इंद्रजिताच्या हातात जर बाण आला, लक्ष्मण संपला ना। सगळं फायनल करून टाकलं बिभीषणाने, मीटिंग सगळी फायनल झाली, युद्ध सुरू झालं महाराज। इंद्रजिताने मागं भात्यात हात घातला, तोच समोरून एक असा बाण आला, इंद्रजिताचा हात ढोपऱ्यातून उडला, लंकेत जाऊन पडला। असाच भूकंप झाला, असा आवाज झाला भूकंप सारखा, कारण हात कोणाचा होता? 14 वेळा इंद्राला हरवलं। तो साधा हात आहे, ते 2.5 किलो का हात, ते काहीच नाही। तो हात अवघड आहे महाराज। लंकेत जाऊन पडला, भूकंप होईल असा आवाज झाला। इंद्रजिताची बायको बाहेर आली। कोण? इंद्रजिताची बायको कोण? सुलोचना। इंद्रजिताची बायको ही पतिव्रता होती। कशी होती महिला मंडळ? अहो कशी होती? कधी मी गेल्यावर सांगणार का? गेल्यावर म्हणजे घरी गेल्यावर। इंद्रजिताची बायको पतिव्रता होती। पतिव्रता म्हणजे कळतं ना तुम्हाला? हे तर अजून 10 मिनिटं जातील सांगायला। सांगू का तुम्हाला? आता विषय निघाला म्हणून सांगतो बरं का। पुरुष मंडळी ऐका, महिला मंडळी 5 प्रकारचे असतात। किती किती? 5। आता पहिलं ऐका, पहिलं 5 प्रकारचे असतात। शंकिनी, डंकिनी, हत्तिनी, पद्मिनी आणि चित्रिणी। किती झाली? 5। शंकिनी म्हणजे कायम नवऱ्यावर शंका घेते, कुठे गेले होते? आणि एवढा उशीर कामून झाला, मग कायम नवऱ्यावर काय? अहो कायम नवऱ्यावर काय? अहो कायम नवऱ्यावर काय? संशय, शंका, मग ती कोण? शंकिनी। पुढे ऐका आता। दुसरा प्रकार आहे डंकिनी। डंकिनी म्हणजे कायम नवऱ्यावर डंक मारते, तुम्ही असेच तुम्ही असंच करता, तुम्हाला अनुभव आहे वाटत। ती कोण? डंकिनी, शंकिनी, डंकिनी। हत्तिनी म्हणजे हातात रिमोट, समोर टीव्ही, खायचं घर मस्त राहायचं, टेन्शन घ्यायचं नाही। ते तिकडे काही येऊ दे दुनियात, आपण टेन्शन घ्यायचं नाही, नुसतं टीव्ही बघत राहायचं, आयुष्यमध्ये राहायचं। तिला हत्तिनी म्हणतात, हातात रिमोट। चित्रिणी म्हणजे समोर आरसा, फेअर अँड लवली, पॉन्ड्स, लिपस्टिक एवढं असलं म्हणजे ती खुश, तिला दुसरं काहीच नको जगात, दुसरं काही नको, ती चित्रिणी। आणि सर्वात श्रेष्ठ ती पद्मिनी, घरच्यांचा विचार करून, सर्वांचा विचार करून, संसार करून परमार्थ करते, ती कोण? पद्मिनी। मग महिला मंडळ आपण विचार करायचा, आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतो? विठाल विठाल। याचं
त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, पायात चप्पल, पायात चप्पल, हातात बांगड्या, कपाळी कुंकू, डोक्यावर पदर, नवऱ्याचा आदरण, तीच खरी इंडियन मदर. पायात महिला मंडळ, पायात सँडल, पायात चप्पल, हातात बांगड्या, कपाळी टिकली लावा, काय प्रॉब्लेम नाही, पण लावा. डोक्यावर, अहो डोक्यावर, अहो डोक्यावर नुसता म्हणायला, जे मोठ्याने म्हणतं ना पदर, त्याच डोक्यावर पदर. नवऱ्याचा आदर, आणि तीच खरी इंडियन मध्ये. विठाला विठाला. आपला विषय चालला होता, इंद्रजिताचा हात लंकेत जाऊन पडला. इंद्रजिताची बायको सुलोचना बाहेर आली, ती पतिव्रता होती. तिने तो तुटलेला हात पाहिला आणि प्रश्न केला. ज्यांनी 14 वेळा इंद्राला हरवलं त्याचा हात तोडायची डेअरिंग केली कोणी? कोणी केली? कोणी केली? अहो तिच्या बापानेच केली ना. लक्ष्मण कोण होता? कोण होता? मग पाहुणे रावळे कशाला असतात? कोण म्हणलं बाप व्हायला असतं? इथं कोणीच कोणाचं, आपला विषय कुठं चाललाय ध्यानात ठेव, इथं कोणी कोणाचं नाही. तो हात घेतला सुलोचनाने इंद्रजिताचा आणि दरबारात आली आणि रावणाला म्हणाली, ज्यांनी माझा नवऱ्याचा हात तोडला त्याचा मी बदला घ्यायला चालली. रावण म्हणला जा. पण त्या दरबारातली लोक एवढे विचित्र होते ना महाराज, ते म्हणले रावणाला, तू काय हातबल झाला का? तुझी सून तरुण आहे, विधवा झाली. उद्या राम जर म्हणाला माझी बायको आणून देन, मग तुझी सून घेऊन जातं, काय करशील? तुम्हाला सांगतोय दरबारातली लोक अजून मेली नाही. हे आडनाव बदलून पुन्हा जन्माला आली, टोळी तीच आहे महाराज. तुम्हाला माहिती आहे ना, कारण इथं कोणी कोणाचं नाही. पण रावणाने याचं उत्तर फार खास दिलं महाराज. रावण म्हणला, ज्या राज्यात राम आहे, ज्या राज्यात राम आहे त्या राज्यात स्त्रीवर अन्याय होऊ शकत नाही. हो, शत्रूला सुद्धा चांगला म्हणणारा रावण, वाक्य नीट आहे का? शत्रूला सुद्धा चांगला म्हणणारा रावण सख्या भावानं त्याला बरबाद केला. तुमचं आमचं काय घेऊन बसलं? मग मला एक सांगा, रावणाला सगळ्यात जास्त बरबाद रामाने केला का बिभीषणाने? पुरुष मंडळी कोणी केलं? बिभीषणाने. अहो रक्ताचे राहिले नाही महाराज, लय अवघड आहे महाराज. इथं कोणी कोणाचं नाही. याच्याही पुढे जाऊन सांगतो तुम्हाला. मंदोदरी रावणाला विचारते, मंदोदरी तुम्ही एवढे शूरवीर आहात, पराक्रमी आहात. कोण म्हणते? मंदोदरी. ती पण पतिव्रता होती. तुम्ही एवढे शूरवीर आहात, पराक्रमी आहात, मग तुम्ही सीतेला पळवल्यानंतर तुम्ही तुमची इच्छा का पूर्ण केली नाही? कोण म्हणते? मंदोदरी. तुम्ही तुमची इच्छा का पूर्ण केली नाही? रावण म्हणला, मंदोदरी तोंडाला लगाम घाल, इंद्रजित गेलाय, माझी एक बाजू जवळ संपली. मंदोदरी म्हणाले, शास्त्राच्या गप्पा तुम्ही सांगू नका. सीतेला पळवल्यानंतर तुम्ही तुमची इच्छा का पूर्ण केली नाही तेवढं सांगा. रावण म्हणाला, ऐक मंदोदरी, मी माझी इच्छा आजही पूर्ण केली असती, कालही पूर्ण केली असती, पण माझी मी इच्छा का पूर्ण केली नाही? ऐक, मी सीतेला पळवण्यासाठी गोसाव्याचं रूप घेतलं, माझ्या हातात कटोरा होता आणि मी झोपडी पुढे गेलो, माय भिक्षा वाढ, आणि मी खानदानी असल्यामुळे लंका गेली तरी चालेल, पण माय शब्दाला धोका देणार नाही. याला रावण म्हणतात. जळाली लंका येथे वडील जे जे करती, तया नाम धर्म ठेविती. म्हणून इथं कोणी कोणाचं नाही महाराज.